नमस्कार. आज आपण रव्यापासून एक छानसा कुरकुरीत आणि चहासोबत खाण्यासाठी किंवा अगदी मधल्या वेळेतसुद्धा तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता. अशा पद्धतीने ही रेसिपी आज आपण करणार आहोत. तर हा पदार्थ करण्याकरता इथं मी 1.5 कप एवढा रवा घेतलेला आहे. तर तुम्ही कपाच्या ऐवजी वाटीनेसुद्धा हा रवा मोजून घेऊ शकता. तर सुरुवातीला आता आपण हा रवा चाळून घ्यायचा आहे. आणि ह्या रव्यामध्ये आपण मैदा किंवा बेसन पीठ वगैरे काहीही टाकणार नाही आहोत. फक्त रव्यापासून हा पदार्थ आपण बनवणार आहोत. आता याच्यामध्ये एक पोहे खाण्याचा चमचा भरून ओवा आपण हातावर चोळून टाकायचा आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. त्यानंतर याच्यामध्ये आपण 2 ते 2.5 टेबलस्पून एवढंच, म्हणजे जी आपली तेलाच्या कॅनमधली पळी असते त्या पळीने मी इथं साधारण 2.5 पळी एवढं तेल टाकलेलं आहे. आता हे तेल आपण ह्या रव्याला चांगलं लावून घ्यायचं आहे, म्हणजे प्रत्येक रव्याच्या कानाला हे तेल लागेल अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपलं तेलाचं मोहन लावून झालेलं आहे रव्याला. तर आता आपण याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे रव्याचं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ मळताना अजिबात जास्तीचं पाणी आपण वापरायचं नाही. अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर आपण पुऱ्याला जसं पीठ बनवतो त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. जर हे पीठ खूप पातळ झालं तर आपला पदार्थ छान कुरकुरीत होणार नाही. त्यामुळे आपल्याला हे पीठ अगदी घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. आता रवा आहे तो पाणी शोषून घेतो, त्यामुळे याला एक 15-20 मिनटं तरी आपण भिजवत ठेवूया, किंवा त्यापेक्षा थोडं जास्तही ठेवलं तरीही चालतं. आता याला झाकून ठेवून आपण एक 20 ते 30 मिनटं आपण याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण याच्या सारणासाठी जो मसाला लागतो तो तयार करून घेऊया. तर हा मसाला बनवण्याकरता इथे मी 2 टेबलस्पून एवढे धणे घेतलेले आहेत. 1 टेबलस्पून एवढं मी जिरे घेतलेले आहेत आणि 1 टेबलस्पून एवढे तीळ घेतलेले आहेत. तर हा जो मसाला तयार करणार आहोत तो एवढ्या पिठाला बरोबर पुरतो, जास्तीचा होत नाही किंवा कमीही पडत नाही. त्यामुळे हे प्रमाण अगदी योग्य आहे किंवा बरोबर आहे. तर आता गॅस सुरू करून सुरुवातीला आपण हे थोडंसं कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे. धने, तीळ आणि जिरे छान भाजले की त्याच्यामध्ये एक अर्धा टेबलस्पून एवढी खसखस मी टाकून घेतलेली आहे. ही खसखस पण आपल्याला एक 15 ते 20 सेकंदच भाजून घ्यायची आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण सुकं खोबरं टाकून घेणार आहोत. तर इथं मी डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे. तर हे 4 टेबलस्पून एवढं मी घेतलेलं आहे. तुम्ही जर सुकं नारळ वापरणार असाल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता किसून घेऊन. तेही अशाच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. तर आता हे सगळे पदार्थ थोडेसे लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. एक 3-4 मिनटं याला भाजल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवून द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर पॅनमध्ये आपण थोडीशी कोथिंबीर पण भाजून घेणार आहोत. तर कमी गॅसवरच आपल्याला ही कोथिंबीरसुद्धा भाजून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यातलं पाणी सुकतं आणि कोथिंबीर अगदी पावडरप्रमाणे तयार होते. तर आता हे थोडंसं असं हलवल्यानंतर गॅस बंद करायचा आणि ह्याच पॅनमध्ये 10 ते 15 मिनटं आपल्याला ही कोथिंबीर अशीच ठेवून द्यायची आहे. आता आपले सगळे मसाले थंड झालेले आहेत. तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाले टाकून आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आहे. तर हे मसाले भाजताना गॅस अगदी कमी ठेवायचा, म्हणजे हे मसाले करपत नाही आणि याचा चवही खूप छान येते. जर मसाले करपले तर त्याची चव येत नाही. आता इथं एक मोठा चमचा एवढं लाल तिखट घेतलेलं आहे, एक अर्धा चमचा एवढा चाट मसाला आणि 1 पाऊण चमचा एवढा गरम मसाला घेतलेला आहे आणि 1 टीस्पून एवढी हळद घेतलेली आहे. तर हे सगळे तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये 1 मोठा चमचा एवढी बेसन पिठाची शेव टाकलेली आहे आणि ह्या मसाल्याला लागेल एवढंच मीठ आपण चवीपुरतं याच्यामध्ये टाकायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अगदी ही कोथिंबीर कुरकुरीत अशी झालेली आहे. चाट मसाला टाकल्यामुळं याच्यामध्ये थोडीशी आंबटसर अशी चव येते. आता ते बॅलन्स होण्यासाठी, म्हणजे आंबट चव बॅलन्स होण्यासाठी 1 टेबलस्पून एवढी साखर मी याच्यामध्ये टाकलेली आहे. तर तुम्ही चाट मसाल्याच्या ऐवजी याच्यामध्ये आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता.
तर आता हा मसाला मी मिक्सरवर असा थोडासा जाडसर बारीक करून घेतलेला आहे. खूप जास्त बारीक पण याची पावडर केलेली नाही आहे. थोडंसं रवाळासर याचं टेक्स्चर ठेवलेलं आहे. तर आता हा मसाला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर आपण पुढची रेसिपी करूया. तर हा मसाला तयार होईपर्यंत आपलं पीठही छान मुरलेलं आहे. तर हे रव्याचं पीठ आपण परत एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाणी किंवा तेल वगैरे काहीही टाकायचं नाही. असंच हातानं थोडंसं मऊसर करून घ्यायचं आहे. आता हे पीठ असं मळून झालं की याचे आपल्याला समान भाग करून घ्यायचे आहेत. तर 1.5 कप रव्यामध्ये साधारणतः याचे 6 भाग तयार होतात. म्हणजे आता आपण याच्या 6 एवढ्या चपात्या करून घ्यायच्या आहेत. तर एकसारखे भाग होण्यासाठी अगोदर सुरुवातीलाच आपण अशा पद्धतीने याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. आता एवढ्या पिठाला हा आपला तयार मसाला अगदी बरोबर पुरतो. मसालाही उरत नाही किंवा पीठही उरत नाही. तर आता आपण याला अगदी चपातीपेक्षा सुद्धा थोडंसं पातळ लाटून याला घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपण तेलाचं मोहन घातलेलं आहे, त्यामुळे त्याला पीठ किंवा वरून परत तेल असं लावायची काही गरज नाही. तर हे पीठ पोळपाटाला अजिबात चिटकत नाही आहे, तुम्ही बघू शकता. आणि छान असं भिजलेलं असल्यामुळं पटकन याची पोळी पण लाटल्या जाते. तर आता इथं मी ही चिंचेची चटणी घेतलेली आहे. तर चिंच आणि गूळ सारख्या प्रमाणात घ्यायचा, म्हणजे समप्रमाणात घेऊन त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकून आपल्याला हा छान उकळून त्याचा कोळ तयार करून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही विकतची चटणीसुद्धा वापरू शकता. तर आता ही चटणी लावून घेतल्यानंतर मी अशा पद्धतीने साईडच्या कडा कट करून घेतलेला आहे. म्हणजे आपल्या वड्या करताना छान सगळ्या एकसारख्या तयार होतात. तर ही चिंचेची चटणीसुद्धा आपल्याला अगदी थोडीशीच लावून घ्यायची आहे, खूप जास्त लावायची नाही. ही चटणी लावल्यामुळे हा मसाला ह्या पोळीला छान चिटकून बसतो, अजिबात बाहेर निघत नाही. त्यामुळे ही चटणी नक्की लावायची. आणि जर तुम्हाला आंबट जास्त आवडत नसेल तर तुम्ही चटणीच्या ऐवजी पाणीसुद्धा हलक्या हाताने लावून अशा पद्धतीने मसाला पसरून घेऊ शकता. आता दाटसर असा हा मसाला टाकून घ्यायचा आणि हाताने हलका असा दाबून घ्यायचा आहे. त्यामुळे मसाला बाहेर निघत नाही. आणि कडेने अगदी थोडंसं असं पाणी लावून आता आपल्याला याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे. तर अगदी असं सुरुवातीपासूनच याच्यामध्ये अजिबात हवा राहू द्यायची नाही. आणि असा पूर्ण हवा बाहेर निघेल अशा पद्धतीने याला आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे. जर ह्या रोलमध्ये हवा राहिली तर ह्या वड्या फुटू शकतात. त्यामुळं अशा पद्धतीने आपल्याला याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. तर हा रोल तयार झाल्यानंतर परत आपण हाताने याला थोडंसं अशा पद्धतीने वळून घ्यायचं आहे. म्हणजे त्याची साईज आणखी थोडीशी कमी होते आणि रोलमध्ये जर काही हवा वगैरे राहिलेली असेल तर तीही निघून जाते. तर आता याच्या आपण वड्या करून घेऊया. तर इथं मी अगदी छोट्या छोट्या अशा वड्या तयार करून घेणार आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या किंवा मोठ्या साईजच्या ह्या वड्या कट करून घेऊ शकता. तर इथं तुम्ही बघू शकता मी फक्त एका बोटाच्या आकाराच्या ह्या वड्या कट केलेल्या आहेत. तर आज आपण अशा पद्धतीने मिनी बाकरवडी तयार केलेली आहे. म्हणजे अगदी छोट्या साईजची ही बाकरवडी आहे आणि ही चहासोबत खाण्यासाठी खूप छान लागते. तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने ही बाकरवडी नक्की करून बघा, तुम्हालाही ती खूप आवडेल. आणि मी गोल आकारात ही वडी तयार केलेली नाही आहे, तर अशी थोडीशी लांबट आकारामध्ये मी ही वडी तयार करून घेतलेली आहे. आता ह्या वड्या हलक्या हाताने अशा प्रेस करायच्या आणि त्यातला मसाला असा थोडासा दाबून घ्यायचा, म्हणजे तळताना हा मसाला अजिबात बाहेर निघत नाही. तर ह्या वडीची चव थोडीशी आंबट गोडसर अशी लागते, त्यामुळे ह्या वड्या खायला खूप छान लागतात. तर मुलांना मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी आणि मोठ्यांना चहासोबत खाण्यासाठी ह्या वड्या अगदी परफेक्ट आहेत. तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने ह्या मिनी बाकरवड्या नक्की करून बघा. तर अशाच पद्धतीने मी राहिलेल्या सगळ्या पिठाच्या ह्या वड्या करून घेणार आहे. तर मी आणखी एक रोल करून दाखवते. तर तुम्ही इथं बघू शकता मी अगदी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे. आता याच्यावर पण मी चिंचेचा कोळ लावून घेतलेला आहे.
तर चिंचेचा कोळ आणि मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही लावू शकता। तर अशी ही बाकरवडी बनवायला तर अगदी झटपट बनते आणि खायला तर ती खूपच छान लागते। चहासोबत तर खूपच मस्त आहे। तर एकदा तुम्ही अशा पद्धतीने ही वडी नक्की करून बघा आणि रेसिपी जर तुम्हाला थोडीही आवडली तर व्हिडिओला लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, सोबतच बेल बटनही प्रेस करा। आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता तेही मला कमेंट करून नक्की सांगा। तर पहिल्याप्रमाणेच मी हाही रोल तयार करून घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीने मी ह्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकता अगदी सारण अजिबात बाहेर आलेलं नाही आहे। तर अशाच पद्धतीने ह्या सगळ्या वड्या आता तयार झालेल्या आहेत। तर कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं, खूप जास्तही गरम करायचं नाही। तेल गरम झालं की गॅस मध्यम करायचा आणि नंतर ह्या वड्या तेलामध्ये टाकायच्या। खूप मोठ्या गॅसवर ह्या वड्या तळायच्या नाही, जर मोठ्या गॅसवर तळल्या तर त्या वरून करपतात आणि आतून कच्च्याच राहतात। त्यामुळे कमी गॅसवरच आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत। एक 7-8 मिनिटं तरी ह्या वड्या तळण्यासाठी लागतात। तर सुरुवातीला खूप जास्त वेळही ह्या हलवायच्या नाही, जर सुरुवातीला खूप हलवलं त्याला तर मग त्यातला मसाला बाहेर निघू शकतो। तर खूप लालसर नाही, अगदी हलक्या रंगावर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत आणि कमी गॅसवर तळल्यामुळे त्या अगदी खुसखुशीत होतात आणि रव्याच्या आहेत त्यामुळे त्या खमंगही खूप लागतात। तर आज आपण मैदा न वापरता अशा पद्धतीने ही बाकरवडी केलेली आहे। तर तुम्हीही अशा पद्धतीने मैद्याची न बनवता रव्याची बाकरवडी एकदा नक्की करून बघा, तुम्हालाही ती नक्कीच आवडेल आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगायलाही अजिबात विसरू नका। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा, सोबतच सबस्क्राईबही करा। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।